महामाया नीळावंती. पुढील भाग. नीळावंतीचे वंशज. नलू जाळीत उभी होती. तिच्या डोक्यावरून एक सावळा हात फिरत होता. विक्रम जाळीचा आवाज होऊ न देता सरकत पुढे आला. मग त्याला संपूर्ण चित्र दिसलं. नलूच्या डोक्यावरून फिरणारा हात त्याच षोडशेचा होता. नीळावंती पुत्री. विक्रम पुढे आला आणि तरुणीने घाबरून लगेच नलूच्या डोक्यावरून हात काढून घेतला. षोडशा मागे हटली. विक्रमने तिच्याकडे लक्षही न देता नलूजवळ येऊन ती सुखरूप आहे का पाहिलं. नलूच्या हातापायावरून हात फिरवला. अंगाला कुठे लागलं तर नाही ना हे तपासलं. विक्रम ज्या प्रेमाने नलूच्या अंगावरून हात फिरवत होता ते त्या तरुणीला विलक्षण वाटलं होतं. ती विक्रमच्या नलूवरून फिरणाऱ्या हाताकडे पाहत बसली. तरुणी आपल्याकडे एकटक पाहते हे विक्रमच्या लक्षात आलं. विक्रम उठून उभा राहिला. तिला काहीही न बोलता त्याने आधी सिगरेट काढली, पेटवली. तो दमला होता. गेल्या 24 तासात आयुष्यात खूप काही घडून गेले होते. विज्ञानाधिष्ठित विश्वातून विक्रम विभूते अलगद एका क्रूर परिकथेत आला होता. त्याला शांत व्हायला वेळ हवा होता. सिगरेटचे 2 उच्छवास आसपासच्या खोडावर आदळले गेले. मग ती तरुणी स्वतःहून म्हणाली, तो ढवळा माणूस गेला? ती मराठीत बोलली, पण तिची मराठी स्थानिक मराठीपेक्षा अत्यंत वेगळी होती. तालासुरात होती. विक्रमने हो अशी मान हलवली. ढवळा माणूस नजर लावतो इथे येऊन. 4-5दा दिसला इथं. हेलबग तिच्यावर पाळत ठेवून आहे हे तिला माहिती होतं तर. विक्रमने एक मोठा धुराचा ढग तोंडातून सोडला आणि ह्यावेळी काळजीपूर्वक सिगरेट बुटावर विझवली. ओल्या मातीत रगडली. गेला तो माणूस, घाबरू नको. मी तुला त्याच्यापासून दूर नेतो. सुरक्षित एकदम. फक्त माझं एक काम करशील का? काम? तुमचं काम? षोडशेच्या जुनाट भाषेला घोगऱ्या आवाजाचा गोडवा होता. फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांग, तू तू नीळावंती आहेस का? विक्रमचा प्रश्न ऐकून षोडशा एखाद्या लहान मुलीसारखी हसली. तिच्या खालच्या ओठाखाली उजवीकडे एक लहानशी खळी होती. अजूनही पूर्ण यौवनात न उमललेले गाल हसता हसता वर आले. तिचे मातकट डोळे चमकले. तारुण्य आणि बाल्य अवस्था ह्याच्या अगदी मधोमध होती ती कन्या. लहान मुलींसारखं तिने कानाला सदाफुलीचं फूल खोचलं होतं. ती त्या सदाफुलीला हात लावत खाली पाहत हसली. या, मी नीळावंती. माझं नाव सेबी. काय? माझं नाव सेबी आहे, सेबियन. त्या मुलीचं नाव तामिळी वर्णाचं असेल असा विचार विक्रमने केला नव्हता. हीच मुलगी नीळावंती निघावी अशी त्याची इच्छा होती. सर्व सहज जुळून आलं असतं. नीळावंती एक मानव असेलच, तर कशी दिसत असावी याची कल्पना केल्यास किती छान सेबियासारखी जरूर दिसत असती. विक्रमच्या लक्षात आलं. सेबियनने तिच्या डोक्यावर गुंडाळलेला कपडा आता काढून ठेवलाय. मंद प्रकाशात तिचे केस निळसर चमकत नव्हते. तिचे केस सूर्यप्रकाशात आता काळेभोर दिसत होते. नलू सेबियनचं निरीक्षण करू लागली. ताई, तुझे केस आधी निळ्या रंगात चमकत होते, नलू म्हणाली. सेबियन अचानक आलेल्या प्रश्नाने काही क्षण थरारली. तिने आपल्या केसांना हात लावला. सूर्याकडे पाहिलं. अंधुक प्रकाश आता जमिनीपर्यंत पोचत होता. आता नाही चमकणार. का नाही? विक्रमने विचारलं. पहाटेनंतर निळ जाते केसांची. निळ जाते म्हणजे? केसांचा निळा रंग दिवसा जातो. रात्रीच्या अंधारात केस निळे चमकतात. कसं काय? विक्रमने पुन्हा प्रश्न केला. काही जादूटोणा नाही, जेनेटिक म्युटेशन आहे. विक्रम आणि नलू दोघे थक्क झाले. त्यांना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. विचित्र मराठीत बोलणारी सेबियन चक्क इंग्रजीतून जेनेटिक म्युटेशन बोलली. तिच्या तोंडून बाहेर पडलेले वाक्य पचायला विक्रमला वेळ लागला. काय? हा जेनेटिक म्युटेशन आहे, पण फक्त रात्री निळ येते केसांना आमच्या. कुटुंबात सर्वांना आहे हे.
सेबियन सांगत होती, पण तिच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर विश्वास ठेवणं अवघड होतं. आधी मला हे सांगा, तुम्ही बापलेक, तुम्ही निळावंतीचं दर्शन घ्यायला आलात का? विक्रमने त्या प्रश्नांचं उत्तर देताना आधी विचार केला. समोर प्रश्न विचारणारी 16 वर्षाची मुलगी बुद्धीने हुशार दिसत होती. तिला काही बाही सांगून भागणार नव्हतं. पुढचा खेळ बुद्धीचा होता. विक्रमने बुद्धिबळ वापरायचं ठरवलं. समोरची मुलगी हुशार होती, स्पष्टपणे बोलत होती. तिच्या बोलण्यात खोटारडेपणाचा लवलेश नाही हे दिसत होतं. विक्रमने बुद्धीचा खेळ खेळायला सुरुवात केली. खरं बोलायचं, पण आपल्या फायद्याचं. जेवढं आहे तेवढंच खरं. विक्रमने बुद्धीचा वापर करत डाव टाकला. तो गोरा युरोपियन मला आत्ताच सांगत होता की तो निळावंतीला मारून टाकणार, तिचं काळीज खाणार. पण खरं बोलू का? जर त्याने निळावंतीला मारून टाकलं तर मला निळावंतीला भेटता येणार नाही. मला काहीही करून निळावंतीचं दर्शन करायचंय. विक्रमच्या तोंडून उत्तर बाहेर आलं. सेबियन 2 पावले पुढे आली आणि आपला हात तिने विक्रमच्या ओल्या मानेवर ठेवला. तर्जनी आणि मध्यमा कानाच्या बरोबर मागे ठेवली. सेबियाच्या लहानशा कोमल गरम हातांच्या स्पर्शांचं विक्रमला आश्चर्य वाटलं, पण त्याचे हृदयाचे ठोके नेहमीप्रमाणे संथच होते. एक अनोळखी, जुन्या मराठी वळणात बोलणारी, गुहेत राहणारी, अचानक सायन्सचं लॉजिकही मांडणारी, रहस्यमयी शोधशा त्याच्या चेहऱ्यावर आपला छोटासा हात ठेवून उभी होती. काहीतरी तपासून पाहत होती. कदाचित माणूस सत्य बोलतोय की असत्य, ते तपासून पाहायची तिची एखादी आदिवासी पद्धत असावी. विक्रमने स्वतःला शांत ठेवलं. विक्रमच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द सरळ सत्य होते ते, पण विचार करून बोललं गेलेलं. नरोवा कुंजरोवा पद्धतीचं ते उत्तर. सेबियाने एखाद्या झाडाच्या खोडावर हात ठेवून त्याच्यात डिंक साचलाय की नाही जाणून पाहावं, असाच आपला हात विक्रमच्या मानेच्या धमनीवर ठेवला होता. विक्रमला या प्रकाराचं भय वाटलं नाही. तो निस्तब्ध एका जागेवर पाय गाडून तसाच उभा राहिला, कारण त्याला स्वतःमधलं रक्षासत्व माहीत होतं. त्याच्या चित्तात भीती ही भावनाच नव्हती. बाकीच्या मानव प्राण्यांसारखं त्याचं मन भावनांचं गुलाम नव्हतं. भावनाशून्य दगड होतं, पण एक सुबक भावनाशून्य दगड. त्याच्या ओल्या मानेवरून हात काढून घेऊन सेबियानं जरा वेळ काहीच बोलली नाही. ती चालू लागली. विक्रम आणि नलू तिच्या मागोमाग पावलं टाकू लागले. घट्ट मनाचा होता विक्रम. त्याला स्पर्श करून सेबियानाच्या अंगावर असे रोमांच तयार झाले, जे आयुष्यात आधी कधीच तयार झाले नव्हते. काहीही न बोलता चालता निघण्यामागे काहीच वेगळं कारण नव्हतं. सेबियानाची लज्जा गौरी झाली. विक्रमने तिच्या मागे चालता चालता शांतता भंग केली. तुला जेनेटिक म्युटेशनबद्दल कसं माहिती? सेबियानाला तो प्रश्न अपेक्षितच असावा. विक्रमने तो प्रश्न विचारावा असं वाटत होतं तिला. मी 11वीत आहे. तालुक्याला कॉलेज आहे माझं. पहाट 6ला निघते इथून, दुपारी 5 पर्यंत परत येते. विक्रमला धक्क्यावर धक्के बसत होते. मला तर वाटलं. काय वाटलं? मला तर वाटलं की तुम्ही या गुहेतून कधी बाहेरच निघत नसाल. ड्रॅकुलासारखं. सेबियाना पुन्हा ओठाखाली खळी पाडत हसली. तिला ड्रॅकुला काय असतो हेही माहिती होतं तर. ती हसताना तिच्या डोळ्याभोवती एकही सुरकुती तयार होत नव्हती, असं विक्रमने निरीक्षण केलं होतं. तिच्या कोवळ्या वयाचा त्याला हेवा वाटला. सेबियन लाजत बोलली, मी दररोज जाते खाली देवसरीत. आम्ही कोणी व्हॅम्पायर थोडंच आहो. नलूला अचानक वेडा प्रश्न विचारायला हुक्की आली. ताई, तुमच्या टीव्हीवर हे व्हॅम्पायर कधी लागतं? पप्पा, आपल्या टीव्हीवर लागतं का? सेबियाना हसली. आमच्याकडे टीव्ही नाही आहे ना. मी पुस्तकात वाचलं ड्रॅकुला. माझं लायब्ररी कार्ड आहे कॉलेजचं. हे ड्रॅकुला आणि व्हॅम्पायर एकच असतात का? नलूने परत विचारलं. हे ऐकून सेबी ओठाखालची खळी खुलवत पुन्हा हसली. नलू, एकच असतो तो.
ते सगळं नंतर सांगतो मी तुला. विक्रमने आवाज जरा कडक केला, तर नलू चुळबुळ करत शांत बसली. विक्रम सेबियानासमोर उगाचच हसला. पुन्हा विषयावर आला. म्हणजे तुमच्या कम्युनिटीचा गावाशी संपर्क असतो तर? सेबियाना ओल्या खडकावरून उतरत सांगू लागली. सेबियाना विक्रमला आणि नलूला खरंच निळावंतीचे दर्शन घडवून देईल की नाही हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.